ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्य सरकारकडून 28 ते 30 जानेवारी या कालावधीत 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला। मात्र त्याचवेळी अजित पवार यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक विभागाकडून 75 शाळांना धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वाक्षरी केलेल्या फायलींना स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय। तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। याशिवाय दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। यामुळे निधनानंतर गुपचूपपणे प्रमाणपत्रांची खिरापत वाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। दुसरीकडे अजितदादांच्या निधनानंतर काही तासातच फायलीवर स्वाक्षरी करून संबंधितांना दिलासा देण्याचे काम करणारे वरिष्ठ अधिकारी नक्की कोण? कुणाच्या सूचनांनी मंत्रालयातील सूत्रे हल्ली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।